एकदा तुम्ही त्या ठिकाणी सुस्पष्टता आणण्यासाठी, लोकशाहीवर लोकांचा विश्वास बसण्यासाठी बॅलेट पेपर निवडणुका का नाही घेत? त्या ठिकाणी आमचं तुम्हाला जाहीर आव्हान आहे की एकदा बॅलेट पेपर निवडणुका घ्या, मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. दैनिक भारत विचार, निर्भीड, अचूक, सत्य बातमी. नमस्कार. दैनिक भारत विचार न्यूज चॅनलमध्ये मी संपादक दत्ता हजारे आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे. सध्या इलेक्शनचा माहोल चालू आहे. निवडणुकीची धामधूम सगळीकडेच चालू आहे. नुकत्याच काही राज्यातल्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये बरंच मताधिक्य कोणाला भेटलं कोणाला नाही हा चर्चा विषय दुसरा आहे. पण केंद्रीय स्तरावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माननीय राहुलजी गांधी यांनी मतदार याद्यांमध्ये जो घोळ निर्माण झालेला आहे तो राष्ट्रीय स्तरावर त्याचं विचारवंतन केलेलं आहे व जनतेसमोर चांगला प्रश्न मांडलेला आहे. याच अनुषंगाने सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत. आपण आहोत पुण्यामध्ये. पुण्यामधील प्रभाग क्रमांक 26, प्रभाग क्रमांक 22 या मतदारसंघामध्ये बराच मतदार याद्यांचा घोळ निर्माण झालेला आहे व नावे इकडे तिकडे झालेले आहेत. तर याच अनुषंगाने आपल्यासोबत माजी नगरसेवक अविनाशदादा बागवे आहेत. बागवे साहेब, आपल्याला या मतदार यादीमध्ये काय घोळ झालेला आहे, कसा त्यांचा म्हणजे चर्चेला उधाण आलेलं आहे याचा खुलासा करणार आहेत. सर, आपलं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आम्हाला सांगा, हा याद्यांचा नेमका घोळ काय आहे, जनतेसमोर आपण काय सांगाल? वास्तविक पाहता की आपण बघितलं की प्रत्येक मतदान निवडणुकीमध्ये लोकसभेची असेल, विधानसभेची असेल, अनेक लोक मतदान यादीवर बोलतात, भाष्य करतात. किंबहुना आपण उदाहरणे बघितले, पुण्यामध्ये चांगले चांगले नामांकित लोकांना मतदानापासून वंचित राहावं लागलं कारण ते मतदानाला गेल्यानं त्यांचं नावच नव्हतं. अशा अनेक ठिकाणी होते. पण यावेळेस महानगरपालिकेने जे 20 नोव्हेंबरला जे प्रारूप मतदार यादी जी प्रकाशित केली त्याच्या माध्यमातून अभूतपूर्व गोंधळ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. अनेक प्रभागामधले आपण बोलू शकतो, पेपरमध्ये पण बातम्या आल्या, त्या अनेक सोशल मीडियावर समाज माध्यमातून अनेक नागरिकांनी ते प्रसिद्ध केल्या. परंतु मी आमच्या प्रभाग क्रमांक 22 काशिवडी डायस प्लॉट ज्या प्रभागातून त्या ठिकाणी आम्ही निवडणूक लढवत आहोत, तर त्याच्या माध्यमातून किंवा पक्षांनी जी जबाबदारी दिली त्याच्या माध्यमातून आम्ही काम केलं, त्याच्याबद्दल मी बोलू इच्छितो. प्रभाग क्रमांक 22मध्ये जी मतदार यादी बघितली त्या ठिकाणी 73,000ची मतदार यादी आहे. याच्यामध्ये आपण बघितलं की दुबार नावं तर आहेतच, काही त्या ठिकाणी मयत लोकांची पण नावं मोठ्या प्रमाणात समाविष्ट करण्यात आलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं की आमच्या प्रभागातली काही नावं ही प्रभाग क्रमांक 23मध्ये पण टाकलेली आहेत, प्रभाग क्रमांक 26मध्ये पण टाकलेली आहेत. तसंच प्रभाग क्रमांक 23 असेल, प्रभाग क्रमांक 26 असेल किंवा प्रभाग क्रमांक 21 असेल, ह्या तिन्ही प्रभागातल्या काही नावं आमच्या प्रभागात आलीत. मी समजू शकतो की ज्यावेळेस मतदानाचं त्या ठिकाणी यादी तयार करत असताना अधिकारी जे असतात, आता वॉर्ड ऑफिस लेवलचे अधिकारी असतील, महानगरपालिका असतील, की यांना सगळ्याच प्रभागाचा सगळा अंदाज नसतो. तो जो ज्युनियर इंजिनियर किंवा जो त्यांचा त्या ठिकाणी त्यांचे स्टाफ सगळे जे बसतात यादी फोडण्यासाठी, तर त्यावेळेस त्यांना जो बाउंड्रीज लाईन आहे त्या बाउंड्री लाईनमधले की 2 तिथली नावं इथं आली किंवा ह्या वाड्यातलं नाव त्या वाड्यात गेलं हे आम्ही समजू शकतो. परंतु आमच्या मतदार यादीमध्ये जो काशिवाडी डायस प्लॉट, ज्याच्यामध्ये हरकानगर, काशिवाडी, लोहियानगर, गुलटेकडी डायस प्लॉट हा भाग समाविष्ट आहे प्रामुख्याने, याच्यामध्ये रविवार पेठेतली नावं, गुरुवार पेठेतली नावं, जेदे चेंबरच्या इथली नावं, मार्केट यार्ड आंबेडकर नगर वसाहतीची नावं, गुलटेकडी इंद्रनगर वसाहतची नावं, TMV कॉलनीतली नावं, त्या ठिकाणी कात्रज कोंढवा रोड, बिबवेवाडी कोंढवा रोड या रस्त्यावरची नावं, आंबेडकर नगर झोपडपट्टीतली नावं, चैत्रापन झोपडपट्टीतली नावं, म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नावं समाविष्ट होतात कशी काय? मतदार जर त्या ठिकाणी यादी आमची जी आहे, जी कॅन्टोन्मेंटचा प्रमुख मतदारसंघ, कसब्यातला काही भाग, लोहियानगरचा वगैरे आणि पर्वतीचा डायस प्लॉटच्या पुढचा तो महर्षीनगरचा तो भाग, हे असे भाग समाविष्ट आहेत. परंतु आमच्या मतदार यादीमध्ये 3 नावं वडगाव शहरीची, 4 नावं हडपसर मतदारसंघाची, हे कसे काय येऊ शकतात? म्हणजे याचा अर्थ प्रशासनाने त्या ठिकाणी नीट लक्ष न देता किंबहुना काही प्रभागामध्ये जाणून बुजून अधिकचं लक्ष देऊन त्या ठिकाणी इतरची नावं समाविष्ट केलेली हा आमचा त्या ठिकाणी आरोप आहे. आपण बघितलं दुबार नावांची यादी, आमच्या प्रभागामध्ये 3600 नावं दुबार आहेत. ही यादी आहे.
दुबार नावांची. तुम्ही बघा की किती मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणजे ही सगळी पूर्ण यादी आम्ही एक्सेल शीट ही सगळी महानगरपालिकेला आम्ही सबमिट केली. त्यांना ही सगळी यादी दाखवली. याच्यामध्ये अनेक उदाहरण सांगू शकतो. त्यातलं एकच उदाहरण तुम्हाला सांगतो. आमच्या प्रभागामध्ये त्या ठिकाणी हरमीत सिंग भाटिया हे जे नाव आहे एकाच यादीमध्ये 4 वेळा आले. इथं तुम्हाला दिसेल यादीचा क्रमांक आहे. यादीचं त्या ठिकाणी भवानीपेठ प्रभाग क्रमांक 22 हे दिसलं. ह्या यादीमध्ये 2दा नाव आहे. यानंतर आपण बघितलं या पानात एकदा नाव आहे. दुसऱ्या पानात देखील आपण बघितलं त्यांचं, तिथंही परत नाव त्यांचं आलेलं आहे. आणि हे मूळ ज्या यादीतून घेतलेले जे महानगरपालिकेने राज्य सरकारची जी विधानसभेची यादी आहे त्या यादीमध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं एकाच पानावर त्या व्यक्तीचं 4 वेळा नाव, त्याचा फोटो सेम, त्याचं नाव सेम, त्याचं वय सेम, त्याचा पत्ता सेम. मग इतकं सगळं समोरासमोर पुरावे असताना प्रशासन का नाही नीट यादी करू शकत? दुसरी गोष्ट, आमच्या भागामध्ये आमच्या इतर पक्षातली जे उमेदवार आहेत त्यांच्या कुटुंबातली लोक राहायला पर्वती दर्शनला, त्या आत्तापर्यंत सगळं घरपासून सगळं त्यांचं त्या ठिकाणी तिथं, पण नावं त्यांच्या इथं अशोकनगर कॉलनीमध्ये आत आली. त्यांचं आधार कार्डवर नाव वेगळं, नाव पत्ता वेगळा, त्यांचा पॅन कार्डवर पत्ता वेगळा, ज्या सरकारी ह्याच्यात व्यवसायामध्ये ठेकेदारीमध्ये तिथं त्यांचा पत्ता वेगळा, आणि इथं निवडणुकीच्या वेळेस त्या ठिकाणी आता आमच्या प्रभागातल्या मतदारांचं नाव. मग हे कसं होऊ शकतं? म्हणून त्या ठिकाणी आम्ही प्रशासनाला विनंती केली की या सगळ्या याद्या, आता आमच्या प्रभागामध्ये आपण पाहिलं 3600 नावं दुबार आहेत, तसेच मयत असतील, बाकीचे लोक असतील, आणि हे जे मी सांगितलं प्रभाग क्रमांक 23, प्रभाग क्रमांक 26 इथली जी नावं आलीत, प्रभाग क्रमांक 21 विशेषतः प्रभाग 21मधल्या आमच्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नावं आलीत. तर हे सगळं आंबेडकर नगर असतील, त्या ठिकाणी बिवडी कात्रज कोंढवा रोड असेल, इंद्रनगर वसत असेल, या सगळ्यांची नावं आहेत. ही जवळजवळ 5200 नावं आहेत. म्हणजे हा सगळा जर त्या ठिकाणी दुबार असेल, मयत असेल, हे स्थलांतरित लोक असतील किंवा इतर प्रॉपर्टी, हा सगळा जर आपण आकडा एकंदरीत बघितला तर आमच्या एकट्या प्रभागामध्ये 10,000 नावांचा फरक आहे. मग तुम्ही विचार करा, ज्या महानगरपालिकेचा इतिहास असा आहे की 1 आणि 4 मतांनी पण उमेदवार निवडून आलेत, तिथं जर 10,000 मतं जर इकडं तिकडं झाली तर काय परिणाम होऊ शकतो आज? आणि महानगरपालिकेच्या किंबहुना लोकसभा विधानसभाच्या मागच्या 2-3 निवडणुकीचा आपण अनुभव बघितला तर आमच्या भागामध्ये या मतदार यादीच्या घोळामुळं जास्त मतदान टक्केवारी नसते. 45%, 40% किंवा 55-50%. 50% जरी आपण सरासरी जर त्या ठिकाणी आपण टक्केवारी बघितली तर या 10,000पैकी जर 5,000 नावं जरी त्या ठिकाणी त्यांनी मतदान झाले असं भासवलं किंवा त्या EVMमध्ये घोळ करून केला तर विचार करा, 5,000 मतं जर एखाद्या कुठल्या विशिष्ट पक्षाला, विशिष्ट उमेदवाराला पडली तर किती मोठ्या प्रमाणात निर्णयावर परिणाम होऊ शकतो याचा विचार प्रशासनाने करावा आणि विशेषतः जनतेने केला पाहिजे. हे करणारे सत्ताधारी, त्या ठिकाणी त्यांना मदत करणारे प्रशासन, मग हे सगळं करण्याची त्यांना गरज काय, हा आमचा त्या ठिकाणी प्रश्न आहे. आणि माझं प्रशासनाला आपल्या माध्यमातून नम्र विनंती आहे. आम्ही आयुक्तांनाही त्या ठिकाणी भेटलो आहे, त्यांनाही निवेदन दिलं आहे. आम्ही जे वॉर्ड ऑफिस जे हे याद्या तयार करतात त्यांनाही दिले. ऑब्जेक्शन घेण्याची जी वेळ होती त्यावेळेस आम्ही सर्व डिटेल्समध्ये सगळ्या फोटोकॉपीसहित आम्ही त्यांना हे पत्र दिले आणि आम्ही त्यांना विनंतीपूर्वक आणि आम्ही त्यांना सांगितले की तुम्ही या मतदार यादीचा घोळ तुम्ही दुरुस्त करावा, मतदार यादी ह्या त्या ठिकाणी सगळ्या दोषमुक्त करावी आणि मग प्रसिद्ध करून त्या ठिकाणी आपण निवडणुका घ्याव्या. अन्यथा जर पुन्हा याच चुका करून तुम्ही मतदार यादी प्रसिद्ध केली तर आम्हाला मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन करावं लागेल, वेळप्रसंगी चक्काजाम आंदोलन करावं लागेल, याचं आपण त्या ठिकाणी भान ठेवलं पाहिजे. सर, काही दिवसांपूर्वीच म्हणजे काही महिन्यांपूर्वीच काही राज्यांमध्ये ह्या EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका झालेल्या आहेत. तर आता आपली मागणी कशी आहे? वास्तविक पाहता पुण्यामध्ये 2017 पासून अनेक त्या ठिकाणी माजी नगरसेवक असतील, विविध पक्ष असतील, विविध सामाजिक संघटना असतील, यांनी ही मागणी केलेली आहे. आताच्या लोकसभा आणि विधानसभेच्या वेळेस देखील अनेक नागरिकांनी ही मागणी केली की इतका जर गोंधळ EVMच्या माध्यमातून होत असेल, EVM टॅम्परिंग होत असेल तर त्या ठिकाणी आपण बॅलेट पेपरवर निवडणुका घेणं हेच त्या ठिकाणी योग्य होईल. कारण आपण बघितलं, आताही आपल्यासमोर उदाहरण आहे, नगर परिषद, नगरपंचायती त्यांच्या निवडणुका घेऊन त्या ठिकाणी झाल्यात कधी 2 तारखेला, 3 तारखेला, आणि मतदान मोजणी 21 तारखेला होणार. मग मशीनवर घेण्याचं कारण काय?
आपण घेतो मशीनवर की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन असल्यामुळे तुम्हाला आकडेवारी त्या ठिकाणी निश्चित मिळतील, कुठला घोळ होणार नाही, लोकांनी त्या ठिकाणी स्टॅम्प कुठं केला काय कुठाला हे त्या ठिकाणी मतभेद राहणार नाही, या माध्यमातून EVM आणण्याचा उद्दिष्ट होता. परंतु जर EVMवर मतदान करून जर एक महिना जर वोटिंग काउंटिंगच होत नसेल किंवा किंबहुना EVM स्ट्रॉंग रूममध्ये ठेवून तिथं जर धांदळी करत असतील, मग त्या EVMचा फायदा काय? दुसरी गोष्ट, निवडणूक आयोग त्या ठिकाणी आता या मागच्या 2 निवडणुकीचा त्या ठिकाणी अनुभव आहे की आकडेवारी जाहीर करत नाही. ज्या दिवशी मतदान होतं त्याच्यानंतर 2-4 दिवसांनी समजा मतमोजणी असेल तर मतदान झाल्यानंतर 5.5ला एक टक्केवारी जाहीर करते. रात्री 10-11 वाजता की काही वेळेस त्यांचं म्हणणं असतं की रांगा मोठ्या असतात शेवटच्या तासामध्ये, तर ते मतदान होऊसपर्यंत त्याची आकडेवारी येत नाही. मग ती एक आकडेवारी 10-11 वाजता देतात आणि अजून एक नंतर त्या ठिकाणी टक्केवारी जाहीर करतात. मग हा गोंधळ का होतो? जे प्रत्येक उमेदवारांचे किंवा प्रत्येक पक्षाचे पोलिंग एजंट बसले असतात त्यांना 17C फॉर्म पण त्या ठिकाणी देताना कधी सह्या नसतात, कधी आकडेवारी नसती, म्हणतात आम्हाला सगळं टॅली करावं लागेल आणि मग आम्ही देऊ, असंच त्या ठिकाणी सांगून आकडेवारी देखील देत नाही. मग जर निवडणूक आयोग आकडेवारी जाहीर करत नाही, त्या ठिकाणी योग्य त्या ठिकाणी जे मतं झालेत त्याच्यामध्ये तफावत होत असते. आज आपण जसं बिहारमध्ये बघितलं की जे एकूण मतदार आहेत त्याच्यापेक्षाही 40 लाख मतदार जास्त हे वोटिंगला आलेत. म्हणजे जिथं 40%, 50% आणि 60% मतदान झाले तरीसुद्धा एकूण मतदारापेक्षा 40 लाख मतदान जास्त आले. मग हे गोंधळ नाही तर काही आहे. म्हणून त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांची विनंती आहे की या ठिकाणी आपण EVMच्या ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं. ह्या देशामध्ये अनेक राज्यांमध्ये तेलंगणा असेल, पश्चिम बंगाल असेल, कर्नाटक असेल, केरळ असेल, या ठिकाणी बॅलेट पेपरवर स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घेतात. म्हणून त्या ठिकाणी आपण जर विरोधक एवढ्या मोठ्या प्रमाणे बोलतात आहे, सामान्य नागरिक बोलतोय की आमचं मत कुठे गेलं आम्हाला कळत नाही, मग इतक्या मोठ्या प्रमाणात मताची चोरी होत असेल तर एकदा तुम्ही त्या ठिकाणी सुस्पष्टता आणण्यासाठी, लोकशाहीवर लोकांचा विश्वास बसण्यासाठी बॅलेट पेपर निवडणुका का नाही घेत, हा आमचा प्रश्न आहे. आणि म्हणून आमची त्यांना विनंती आहे की तुम्ही एकदा बॅलेट पेपर निवडणुका घ्या. सत्ताधारी पक्ष म्हणतो ना की गल्लीपासून दिल्लीपर्यंत आमची सत्ता आहे, तुमचा मुख्यमंत्री आहे, तुमचा पंतप्रधान आहे, तुमचे केंद्रीय मंत्री आहेत, मोठ्या प्रमाणात तुमचे आमदार आहेत, तुम्ही पुण्याचा इतका मोठ्या प्रमाणात विकास केला, हजारो कोटी त्या ठिकाणी खर्च केले, शेकडो कोटी केले, 100 नगरसेवक, एवढा सगळ्यात तुम्हाला त्या ठिकाणी वाटतं ना विश्वास, मग बॅलेट पेपरवर घ्या ना निवडणुका. मग घाबरत्या कशाला? आहे का हिंमत तुमच्यात बॅलेट पेपर घ्यायची? त्या ठिकाणी आमचं तुम्हाला जाहीर आव्हान आहे की एकदा बॅलेट पेपर निवडणुका घ्या, मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, हे या ठिकाणी आमचं म्हणणं आहे. सर, मला एक म्हणायचं आहे, आपलेच काँग्रेसचे काही नेते आहेत, त्यांनी असं म्हणजे मध्यंतरी प्रेस घेतली होती, आम्हाला सांगितलं होतं की निवडणूक आयोग जो आहे, हा निवडणूक आयोग म्हणजे न्यायाधीशांची नेमणूक असते, त्यातल्या एका न्यायाधीशांना हटवण्यात आलेला आहे. याबद्दल काय आपल्याला कल्पना आहे? नाही, वास्तविक पाहता निवडणूक पूर्ण हायजॅक करण्याचं हे भाजपचं आणि सत्ताधाऱ्यांचं त्या ठिकाणची मानसिकता आहे. आणि हे आपण वारंवार बघितले. पूर्वी त्या ठिकाणी देशातला जो मुख्य निवडणूक आयुक्त आहेत, तर त्यांची नेमणूक करण्यासाठी जी समिती गठीत केली होती त्याच्यामध्ये पंतप्रधान असतील किंवा त्या ठिकाणी आपले केंद्रीय एक मंत्री असतील, विपक्षाचे त्या ठिकाणी एक जो विरोधी पक्षनेता असेल आणि मुख्य सरन्यायाधीश यांची त्या ठिकाणी समिती होती. म्हणजे जर सत्ताधारी लोकांनी जरी ठरवलं तरी हे 2 जण त्या ठिकाणी बोलू शकत होते, आपलं मत मांडू शकत होते. परंतु कायद्यात बदल करून आपल्याला हवं तसं आपल्याकडे जे राक्षसी बहुमत आहे त्याचा दुरुपयोग करून त्यांनी सरन्यायाधीश त्या समितीमधून वगळण्यात आला. म्हणजे जेणेकरून जर 3 लोकांची समिती असेल आणि 2 सत्ताधारी पक्षातले जर त्या ठिकाणी प्रमुख मंत्री असतील तर साहजिक आहे त्यांच्या बहुमताने त्यांची नेमणूक होईल, हे त्यांनी केलं. दुसरी गोष्ट, निवडणूक आयुक्तांवर आरोप झाले तर कुठल्याही माध्यमातून त्यांच्यावर त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई करण्यात येणार नाही, असा त्या ठिकाणी संसदेत ठराव केला त्यांनी. हे कुठल्या लोकशाहीला धरून आहे? ज्या लोकशाहीमध्ये की सर्वोच्च पदावर बसणारे मंत्री असतील, अधिकारी असतील, यांच्यावर जर त्या ठिकाणी दोष सापडला किंवा त्यांच्यावर आरोप झाले आणि ते सिद्ध झाले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद होती. ह्यांनी ती तरतूद बदलली. दुसरी गोष्ट, पारदर्शकता सांगतात. काय पारदर्शकता? या ठिकाणी जे निवडणूक आयोगाच्या मॅन्युअलमध्ये आहे की सामान्य मतदार, मग तो त्या मतदारसंघातला असला नसला तरी चालेल, पण जो या देशातला सामान्य मतदार आहे अधिकृत, त्यांनी जर माहिती मागितली, तुमचे कुठलेही इलेक्शनच्या संदर्भातले आदेश असतील, तुमच्या मतदार यादी असतील, तुमचे त्या ठिकाणी संबंधित डॉक्युमेंट असतील, मग ते त्या ठिकाणी फोटोशूट असेल, तुमचं व्हिडिओग्राफी असेल, सगळे हे त्यांना दिलं पाहिजे.
त्यांनी तो रद्द केला. त्यांनी त्या कायद्यात बदल केला की कुठल्याही यांना ते देता येणार नाही. शेवटी लोकांना त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टात धाव घ्यावी लागली आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने त्या ठिकाणी एका वकिलाला ते कागदपत्र हरियाणाचे त्यांना द्यायला सांगितले. परंतु त्यानंतर त्यांनी संसदमध्ये कायदा बदलून हे असे कुठले याच्या पुढे देता येणार नाही असा ठराव केला. मग जर पारदर्शकता तुम्ही म्हणता, सगळं त्या ठिकाणी बरोबर चाललंय, मग व्हिडिओ रेकॉर्डिंग का लपवता? का तुम्ही लोकांना देत नाही? आणि याच्या उलट 45 दिवसात व्हिडिओ रेकॉर्डिंग आम्ही डिलीट करणार. जर कोर्टात त्या ठिकाणी दावा दाखल नसेल, कुठली न्यायप्रविष्ट बाब नसेल, तर त्या निवडणूक संदर्भातले सगळे त्या ठिकाणी दस्तावेज असतील किंवा जे एव्हिडन्स असतील ते आम्ही डिलीट करू. काय संबंध आहे? आज त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात AI तंत्रज्ञान आहे, तंत्रज्ञान इतकं मोठं झालं आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात विकसित झाले, तर तुम्हाला साधा डाटा ठेवण्यासाठी अनेक त्या ठिकाणी साधनं आहेत. सर्व्हरवर ठेवू शकता, हार्ड डिस्कवर ठेवू शकता, फिजिकली ठेवू शकता. एवढं सगळं असताना डिलीट करण्याचा ऑप्शन का? म्हणजे यांच्या मनात कुठेतरी त्या ठिकाणी त्यांचं हे आहे की आपली चोरी आज नाही तर उद्या पकडली जाईल. आज जर त्या ठिकाणी कुठल्या दबावापोटी कुठल्या विरोधकाला आपण दाबलं किंवा त्यांच्यावर कुठल्या चुकीच्या त्या ठिकाणी आपण आरोप हे केले आणि त्यांच्या मधून त्यांना ते चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकवलं, तर तो वेळ निघून गेला आणि 45 दिवस झाले की आम्ही डिलीट करणार. हे त्यांचे मनसुबे आहेत. हे सगळ्या लोकांना कळतात. सामान्य माणसाला कळतात, अधिकाऱ्यांना कळतात, विरोधी पक्षांना कळतात, सगळ्यांना कळतात, पत्रकारांना आपण कळतात, पण कोण बोलण्याचं धाडस करत नाही. ही याची मागची सत्यता आहे. सर, आता नुकतेच 2 दिवसापूर्वी आपले महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आले होते पुण्यामध्ये. त्यांनी सांगितलं की लोकशाही धोक्यात आहे. याबद्दल आपलं काय मत आहे? 100% त्या ठिकाणी लोकशाहीचे सगळे नियम धाब्यावर बसवून त्या ठिकाणी हवे तसे आपल्याला पाहिजे तसे कायदे केले जातात. पाहिजे तसे त्या ठिकाणी आपण सगळे नियम मोडतोय. आज या ठिकाणी आपण बघितलं की जे ग्रामीण भागामध्ये जी तळागाळातल्या नागरिकांची आणि कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून ओळखल्या जाते, ग्रामपंचायतची निवडणूक, त्या निवडणुकीच्या इतक्या मोठ्या प्रमाणात आधी निवडणूक घ्यायची का नाही? आधीच 3-3, 4-4 वर्ष, काय काय ठिकाणी तर 5-5, 6-6 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नव्हत्या. ते कुठेतरी होत असतात आणि होत असताना मग यांनी तारखामध्ये पण गोंधळ केला. त्यांनी जे आदेश काढले त्याच्यामध्ये सुस्पष्टता नव्हती, म्हणून काही लोकांनी वेगळे इंटरप्रिट करून वेगळ्या पद्धतीत त्या ठिकाणी याद्या करून कामं केली. याच्यानंतर कराडपासून फलटणपासून काही ठिकाणचे त्यांनी निवडणुका जे 3 तारखेला मतदान आहे, 2 तारखेला मतदान आहे, आदल्या दिवशी रात्री 9 वाजता आदेश काढून सांगतात की निवडणुका पोस्टपोन केल्या. निवडणुका त्या ठिकाणी आपण 11 डिसेंबरला किंवा 21 डिसेंबरला त्यांनी मतदान घेतले, पोस्टपोन केला. ही कुठली पद्धत आहे? ही लोकशाही आहे का? याचा विचार लोकांनी केला पाहिजे. जे सामान्य कार्यकर्ते तिकडे त्या ठिकाणी गावात फिरून मतदान त्यांनी प्रचार केला. अनेक उमेदवारांनी त्या ठिकाणी पैसे खर्च केले. काही लोक जे शहरात राहतात पण गावात मतदान आहे, त्यांनी सुट्टी काढून गावाला त्या ठिकाणी गेले. तिथं जाऊन सांगतात की नंतर मतदान कॅन्सल झालं, तुमचं मतदान पुढं ढकललंय. मग हा भोंगळ कारभार नाही का? मग ही लोकशाहीचा खून नाही का? याचा विचार सामान्य जनतेने पण करणं गरजेचं आहे. आज आपण बघितलं बॅलेट पेपरवर ज्या ठिकाणी मागण्या होतात, आज लोक म्हणतात की नाही, विरोधी पक्ष हारल्यानंतर बॅलेट पेपरची मागणी करतो. इथं आपल्या डोळ्यासमोर उदाहरण आहे. विधानसभेच्या निवडणुका गेल्या वर्षी झाल्यानंतर आमच्या या ठिकाणी लगतच्या मतदारसंघातील महादेव जानकर साहेब यांनी त्या ठिकाणी सांगितलं, ते निवडून आले आहेत, ते जिंकून आलेत, तरी त्यांनी सांगितले की मला कमी मतदान झालं, माझं मत चोरीला गेले असा माझा ठाम विश्वास आहे, म्हणून पुन्हा मी राजीनामा देतो, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. त्यांनी घेतलं नाही. ते म्हटले तुम्ही अंडरटेकिंग द्या की बॅलेट पेपर घेतो, मी 2 मिनिटात राजीनामा देतो. त्यांनी घेतलं नाही. त्यांनी मॉक पोल करायचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. स्वखर्चाने सगळे मशिनरी करून निवडणूक आयोगाला पत्र देऊन की आम्हाला मॉक पोल करायचा आहे, तुम्ही त्या ठिकाणी स्टाफ द्या, आम्ही हे करतो. त्यांनी तेही परमिशन दिली नाही. निवडणूक आयोगाने स्वतंत्र वेगळा स्टाफ त्या ठिकाणी लावला की आम्ही मॉक पोल घेतो. त्यांनी पोलिसांचा बळ वापरून त्यांनी त्या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून जबरदस्तीने पोलीस फाटा लावून 144 कलम लावून त्या ठिकाणी त्यांना हे केलं आणि तो मतदान मॉक पोल घेण्यापासून मज्जाव केला. ते जर केलं असतं तर गावातला प्रत्येक नागरिक तिथं आला असता मॉक पोलला, त्याची व्हिडिओ शूटिंग झाली असती आणि मतदानाची टक्केवारी काय, आकडेवारी काय, कोणाला किती मतदान झालं हे स्पष्ट झालं असतं आणि सगळी मतचोरी ही उघडकीस आली असती. म्हणून प्रशासनाने ते केलं नाही, हे या ठिकाणी आमचं मत आहे. आणि हे सगळ्यांनी बघितले. जर तो व्यक्ती उमेदवार स्वतः स्वखर्चाने करत असेल तरी प्रशासनाने करून दिलं नाही, म्हणजे यांचं किती त्या ठिकाणी मनात काळं आहे हे आपल्याला दिसतंय आणि किती मोठ्या प्रमाणात लोकशाहीचा खून दिवसा ढवळ्या होतोय हे जनतेने डोळ्या देखत त्या ठिकाणी बघितलेले आहेत. सर, शेवटचा प्रश्न घेतो मी. मला सांगा, आता शेवटच्या आपल्या आता काही दिवस राहिलेले आहेत आचारसंहिता लागू होण्यासाठी, तर आता या याद्यांवर काय प्रकाश पडलेला आहे का?
वास्तविक पाहता प्रशासनाने आम्हाला आश्वासित केले आयुक्त साहेबांनी, कारण महाविकास आघाडीचे विविध नेत्यांचं शिष्टमंडळ, विविध म्हणजे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शरद पवार गट असतील, त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब गट असतील किंवा इतर सामाजिक संघटनांनी वेगवेगळे निवेदन आयुक्तांना, अतिरिक्त आयुक्तांना भेटून दिलेले आहेत. त्यांनी आश्वासित केले की प्रशासनाने या ठिकाणी ही जी प्रारूप मतदार होती ते प्रारूप असल्यामुळे त्यात जर काही चुका असतील तर आम्ही त्यात दुरुस्त करू आणि त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाताना आम्ही त्या ठिकाणी मतयादी ही कुठलेही दोष नसणार, दोषमुक्त यादी आम्ही त्या ठिकाणी देऊ असं त्यांनी आश्वासित केले. आता प्रशासन किती त्यांच्या आश्वासनावर त्या ठिकाणी टिकून राहतं आणि किती चांगल्या पद्धतीत काम करून राजकीय दबावात न येता काम करून त्या ठिकाणी मतयादी जाहीर करते हे आता बघावं लागेल. परंतु प्रशासनावर आणि लोकशाहीवर विश्वास ठेवून आम्ही त्यांना विनंती करून त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे. आता ज्यावेळेस अंतिम यादी येईल त्यावेळेस सगळं चित्र आपल्यासमोर त्या ठिकाणी स्पष्ट दिसेल. पण माझं त्या ठिकाणी ठाम मत आहे, महानगरपालिकेच्या आपल्या कार्यक्षेत्रामधील अनेक नागरिक, अनेक सामाजिक संस्था, अनेक त्या ठिकाणी संघटना, अनेक त्या ठिकाणी पक्ष, राजकीय पक्ष हे सगळे जागृत झालेले आहेत. जर प्रशासनाने राजकीय दबावपोटी किंवा राजकीय सत्ताधारी पक्षांनी जर त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीत याद्या तयार केल्या तर या पुणे शहरामध्ये अभूतपूर्व आंदोलन उभं राहील, एवढं या ठिकाणी ठामपणे मी सांगू शकतो. नक्कीच सर, नक्कीच. आपल्याला मतदार राजाला जर स्वतःचे हक्क बाजू मांडायचे असेल तर त्याला एकच हत्यार आहे, ते म्हणजे मतदान करणे. तो त्याची भावना, त्याचा राग सगळा हा मतपेटीत व्यक्त करत असतो. तर याच अनुषंगाने आपण असं मत व्यक्त करूया की मतदार राजा हा जनतेचा एक राजा आहे. हा तो देश चालवण्यासाठी तो सक्षम आहे. पण कुठंतरी काही थोड्या कारणामुळे त्याला मागे घेतलं जाते व त्याची गळचेपी केली जाते. आपण अशीच आशा व्यक्त करूया की मतदार राजा हा टिकला पाहिजे, त्याचा संवाद हा केंद्रापर्यंत गेला पाहिजे, राज्याच्या केंद्रस्थानी गेला पाहिजे व जनतेच्या सर्व प्रश्नांची त्याला बाजू मांडता आली पाहिजे. ते एकच साधन आहे, मतदान करणे. याच अनुषंगाने आपण या ठिकाणी इथं थांबतो. आपण खूप खूप धन्यवाद सर, आपण आमच्या चॅनलवर संवाद साधल्याबद्दल व खूप चांगली माहिती जनतेला दिली व आपल्या प्रभागातील समस्या मांडल्यात. खूप खूप धन्यवाद सर. इथेच थांबतो.